संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे या आरोपींचे आता जबाब आज कोर्टातच सादर होणार आहेत। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत। तर योगेश, काय सांगाल, आता सुनावणी सुरू झाली आहे, काय अधिकची माहिती? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि याच हत्या प्रकरणातील सुनावणी केजच्या न्यायालयामध्ये होत आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर आपण सुरुवातीपासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट, त्याचबरोबर जे दोषारोपपत्र 1400 पानांचं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं, त्या दोषारोपपत्रातून मोठमोठ्या घडामोडी, त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने झाली, कशा पद्धतीने त्याला क्रूरपणे मारण्यात आलं, निर्घृण त्यांची हत्या झाली, हे संपूर्ण दोषारोपपत्रातून माहिती समोर आली। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घोषित झालं, किंवा 1 नंबरचा आरोपी वाल्मिक कराड, 2 नंबरचा आरोपी विष्णू चाटे, नंतर सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे या संपूर्ण आरोपींचे नावं समोर आले। मात्र आज या प्रत्यक्षात आज पहिलीच सुनावणी केजच्या न्यायालयामध्ये पार पडत आहे। याच सुनावणीला सरकारी विशेष वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे हे आज हजर झाले आहेत। तर विशेष म्हणजे जे आरोपीचे वकील आहेत वाल्मिक कराड यांचे वकील सुरुवातीला अशोक कवडे होते, ते आता नसणार आहेत, त्यांच्या जागी खाडे म्हणून वकील येणार आहेत, ही देखील माहिती समोर आलेली आहे। हे देखील आपण बातमी सुरुवातीला धन्यवाद।